नमस्कार. रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पनीर पकोडा. तर एकदम सोप्या पद्धतीने हा पनीर पकोडा मी बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग साहित्य काय लागतं ते बघूया. तर मी घेतलेलं आहे 250 ग्रॅम पनीर, 1 वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा 1 चमचा, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि बॅटर करण्यासाठी पाणी. तर आता एका मोठ्या भांड्यात आपण हे बॅटर तयार करून घेऊया. तर त्यासाठी त्यामध्ये घेऊया बेसन पीठ, लाल तिखट, हळद, मीठ, ओवा थोडा हातावरती क्रश करून घ्यायचा, त्यामुळे भाज्याला टेस्ट छान येते. आता हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर बॅटर आपल्याला जास्त सैलसरही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. आता आपला बॅटर तयार झालेला आहे. तर आपण आता पनीर कापून घेऊया. तर या पद्धतीने मी पनीर कट केलेलं आहे. तर या पद्धतीने आता आपण सर्व पनीर कट करून घेऊया. तर आता आपलं सर्व पनीर कट करून घेतलेलं आहे. तर माझ्याकडून बॅटरमध्ये कोथिंबीर ऍड करायची राहिली होती, तर ती आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर आता आपण पकोडे करूया. तर इकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर बॅटरमध्ये व्यवस्थित पनीर बुडवून घ्यायचं. आता आपल्याला हे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले पकोडे खूप छान फुगलेले आहे. तर या पद्धतीने आता आपण सर्व पकोडे करून घेऊया. तर आता आपले सर्व पकोडे झालेले आहे. त्या पद्धतीने एकदम झटपट असे आपण पकोडे तयार केलेले आहे. थँक्यू.